न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1 ऑगस्ट 2024 रोजी मान्य सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने दिलेला ऐतिहासिक निर्णय, या निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भात उपेक्षित वंचित समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे। या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात सामाजिक न्याय आणि समतेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर करावे, अशी भूमिका युवा नेते परिमल मधुकर कांबळे यांनी जळगाव येथील गेस्ट हाऊस मध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत प्रामुख्याने मांडले। अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये शांततापूर्वक सामंजस्याने उपवर्गीकरण लागू झाले। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठलेही वादविवाद न होता सामंजस्याने महापुरुषांना अपेक्षित सामाजिक न्याय आणि समतेचा विचार पुढे जावा आणि मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय द्यावा, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत पार पडली आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रीय लवशक्ती, सकल मातंग समाज, मातंग समाजाच्या विविध संघटना तसेच मेहतर वाल्मिकी समाजाच्या विविध संघटना आणि इतर उपेक्षित वंचित समाज घटकांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते। जळगाव गेस्ट हाऊसमध्ये सकल मातंग समाजाची बैठक झाली। या बैठकीमध्ये काय विषय घेण्यात आले? नमस्कार। आज जळगाव जिल्ह्यामध्ये सकल मातंग समाज आणि राष्ट्रीय लवशक्ती आणि वाल्मिकी मेहतर समाज संघटना अशा विविध संघटनांच्या वतीने आज अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि इथे उपेक्षित वंचित समाज घटकांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण सरकारने लवकरात लवकर करावं, हा एक महत्त्वपूर्ण ठराव इथे घेण्यात आला। माननीय सुप्रीम कोर्टच्या 7 सदस्यीय खंडपीठाने जो ऐतिहासिक निर्णय दिला, राज्य सरकारला अशा पद्धतीने मागे पडलेल्या समाज बांधवांना त्यांचं उत्थान करण्याचा अधिकार आहे। ती जबाबदारी, तो निर्णय राज्य सरकारने त्वरित लागू करावा व येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण, उपवर्गीकरण तात्काळ करावे, अशा संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जळगाव येथील आजच्या बैठकीचे वैशिष्ट्य असं आहे की ही केवळ मातंग समाजाची बैठक नव्हती, तर केवळ आयोजन होतं, परंतु या बैठकीत सर्वांनी म्हणजे वाल्मिकी समाजाचे आमचे बांधव, कोळी समाजाचे आमचे बांधव यांनी पोटतिडकीने मुद्दे मांडले। एवढेच नाही तर त्यावर ठराव देखील केला की आरक्षण वर्गीकरण हे केवळ सामाजिक तत्त्वावर झालं पाहिजे आणि सामाजिक समता या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात रुजवली पाहिजे, असं सर्वांनी मत मांडलं आणि त्या दृष्टीनं आजच्या बैठकीचं जे स्वरूप होतं ते अत्यंत यशस्वीपणे पार पडलं, असं मी अभिमानाने सांगेल। आणि हे लोनच महाराष्ट्रभर पसरले पाहिजे। तेव्हा विरोधकांनी विरोध करू नये केवळ विरोधासाठी, तर सामाजिक समतेसाठी लढा द्यावा खांद्याला खांदा लावून, अशी मी त्यांना देखील विनंती करतो। आणि आमच्या चळवळीला यश प्राप्त कसं होईल हा देखील सर्वांपुढे एक मुद्दा मांडून सर्वांमध्ये एक स्फूर्ती निर्माण व्हावी, हाच आजच्या बैठकीचा उद्देश। धन्यवाद। जय भीम, जय लवजी, जय रेडे। नमस्कार, मी डॉक्टर किशोर सोनवणे। आज जे जळगावला राष्ट्रीय लवशक्ती जी बैठक झाली, याच्यात ठोकरे कोळी समाजातर्फे आमचा सर्वांचा पाठिंबा राहील, हेच मी सांगू इच्छितो। सकल मातंग समाजावतीने जळगाव या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये सकल मातंग समाजाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये अबकडो संदर्भात आपली काय चर्चा झाली? आम्ही जी चर्चा केली त्या बाबतीत मी असं म्हणेल, मी रमेश कांबळे, मी राष्ट्रीय लवशक्तीचं काम करत असताना आमचे लोकनेते मधुकरराव कांबळे यांच्यासोबत आम्ही आज 35-40 वर्षापासून हा लढा चालू होता, परंतु हा 1 तारखेला 1 ऑगस्ट 2024 रोजी ज्या 8 समितीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला, तो निर्णयाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात देखील व्हायला पाहिजे। यासाठी सामाजिक समता आणि बंधुता ही टिकली पाहिजे। या महाराष्ट्रामधल्या शाहू फुले आंबेडकरांचा समता हा नारा जो दिलेला आहे, तो नारा हा महाराष्ट्रभर आणि आमच्या अनुसूचित जातीमध्ये ही वर्गवारी
उपवर्गीकरण झालं पाहिजे. एवढ्यासाठी आम्ही आज रोजी या जळगाव पद्मालय रेस्ट हाऊसला अगदी मोठ्या प्रमाणात बैठकीत अनेक लोकांनी आपले मतं मांडून या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि अबकड वर्गीकरण हे लवकरात लवकर झालं पाहिजे एवढीच माझी विनंती. विशेषतः मेहतर वाल्मिकी सामाजिक संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण त्वरित करण्याच्या समर्थनार्थ प्रस्ताव मांडण्यात आलाय. तो प्रस्ताव सर्व सहमतीने मंजूर करण्यात आलाय. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय लवशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे तसेच बैठकीच्या अध्यक्षस्थानी जज साहित्यिक अण्णासाहेब धकाते, डी.बी. खरात, रमेश कांबळे, जितेंद्र बागडे, सागर अंभोरे, सूर्यकांत भालेराव, नाना खंडाळे, संजय अंभोरे, सतीश गायकवाड, समाधान शिंदे, मुकेश अंभोरे, कलाबाई शिरसाट, गोविंदा वाघ, अजय सोनवणे, गणेश पगारे, मोहन चव्हाण, संजय अंभोरे, सोनल चौधरी, लताबाई बैराडे, पवन चौधरी, गंगा नरसाळे, रामचंद्र पाखरे, एकनाथ अंभोरे, दशरथ खरात, डॉक्टर किशोर सोनवणे, काशीनाथ काकडे, आशा चव्हाण, राजेश खरात, संतोष शेंडगे, स्वप्नील सपकाळे, बंडू गांगुडे, सुभाष पगारे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरबनसाठी रोहित भालेराव, नाशिक.